श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर काहीही करून तू हा संदेश ऐकण्यात सफलतापूर्वक विजय मिळवलास तर तुझ्या संपूर्ण आयुष्याचा भार मी समर्थपणे वाहील, यात शंका घेऊ नको. कारण तुझा देव समर्थ आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेला आहे. तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला संपूर्ण ऐक आणि मनपूर्वक यातील आशीर्वाद स्वीकार कर. जेव्हा खूप काही कठीण काळ असतो त्या क्षणाला देखील मी तुझी साथ सोडत नाही. तुला असे वाटते की या कठीण काळात स्वामी मला मदत करतात की नाही, पण ही तुझ्या मनातली शंका व्यर्थ आहे. बाळा, माझे आशीर्वाद, कल्याणकारी आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. माझे चमत्कार तुझ्यासाठी घडणार आहेत. स्वामी म्हणतात, तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात. हा प्रत्येकाच्या भाग्यात नाही. ज्यांना याचा दुर्लभ लाभ प्राप्त होणार आहे आणि ज्यांच्या भाग्यात या संदेशाला ऐकणे आहे त्यांच्यापर्यंतच मी याला पाठवणार आहे. स्वामी म्हणतात, तुझा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे. म्हणूनच या संदेशाला संपूर्ण ऐक. तुमच्यातून या रात्रीतून ते दुःख, कटकटी, त्रास, क्लेश आणि तुमचे संघर्ष संपवल्या जातील. विश्वास ठेवा बाळा, माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर घडत आहे. तुला आनंद, सुख, समाधान आणि प्रगतीचे मार्ग दाखवण्यात येत आहे. तुला फक्त त्यावर पुढे चालायचे आहे आणि सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडू लागेल. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामींची अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्यक आहे. अत्यंत प्रीतीने जो कोणी स्वामींचे स्मरण करतो, स्वामींच्या सेवेत आहे, त्याला स्वामींचे अखंड आशीर्वाद प्राप्त आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मी सुखकर मार्ग तयार केला आहे. त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज हो, तयार हो. तुला त्या मार्गावर चालताना कुठलीही समस्या येणार नाही आणि जरी कुठली समस्या तुला वाटत असेल तर ती नुसतं तुझ्या पुढे येईल आणि मागे सरकून जाईल. बाळा, कारण माझे आशीर्वाद तुमचा मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. ते प्रशस्त मार्ग तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आनंद देणारे आहे. याच वाटेवर तुम्हाला पुढे जाऊन ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. मला माहीत आहे, कधी कधी तुम्ही खूप काही निराशेने भरून जाता. कधी कधी मनात नाही नाही त्या शंका येऊ लागतात. पण त्याच क्षणाला तुम्ही आमचे स्मरण करा, देवाचे स्मरण करा. त्यामुळे तुम्ही नाम जप आणि स्मरण केल्यामुळे तुमच्यात निर्माण झालेली ती नकारात्मक ऊर्जा काही क्षणात तुमच्यातून दूर निघून जाताना तुम्ही अनुभव करणार आहात. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी आनंदाचे क्षण आणि ती भरभराट येत आहे. विश्वास ठेवा, देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे. ते दिव्य कार्य जे तुमच्यासाठी राजयोग निर्माण करणारे आहे, तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या कमतरतांना सहन केले आहे, आता इथून पुढे तुम्हाला त्या सहन करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्हाला इतकी विपुलता, इतकी समृद्धता देव देणार आहेत की त्यानंतर तुम्हाला कुणापुढेही हात पसरण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला कुठेही कमतरता भासणार नाही.
तुम्हाला काही कमी आहे असे वाटणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू माझ्या आशीर्वादाने आणि चमत्काराने परिपूर्ण होशील. जेव्हा तू माझी प्रार्थना करतो तेव्हा मी ते सर्व काही तुझे दुःख यातना दूर करणारे आशीर्वाद पाठवतो. आता सध्याही ते तुझ्या मार्गात आहे. तू वाट पहा आणि ते स्वीकार कर, कारण ते तुझ्या दिशेने येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आपले दुःख, आपल्या यातना दुसऱ्यांना सांगण्यात वेळ घालवू नका, कारण कोणीही ती औषधी निर्माण केली नाही जी देवांकडे आहे. कारण देव तुमच्या पूर्ण काही त्रासांची औषधी रूपात तुम्हाला ते चमत्कार, ते आशीर्वाद देणार आहेत. त्यामुळे तुमचे दुःख, तुमच्या यातना, तुमचे क्लेश जे काही सांगायचे ते फक्त देवांपुढे सांगा आणि देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण देव आणि देवांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. कुठलाही सामान्य मनुष्य तुमच्या वेदना दूर करू शकत नाही, कारण त्यात दैवी शक्ती नाही जी तुम्हाला सहाय्य करेल. ती फक्त देवाकडे आणि देवाकडेच आहे. तेव्हा दैवी शक्तीवर विश्वास ठेवा, कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी अशक्य ही शक्य घडवून आणू शकतात. ज्या गोष्टींसाठी तुम्हाला आज अशक्य वाटत आहे त्या देखील स्वामी देव पूर्ण करून तुम्हाला शक्य करून देऊ शकतात. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तुम्हाला त्रास एवढे वाढू लागतात की तुम्हाला ते असह्य होतात. त्या क्षणाला देवाकडे या, देवाची मनोभावे प्रार्थना करा आणि देवाचे येणारे आशीर्वाद स्वीकार करा. कारण देवच तुमच्या सर्व काही दुःखाचे निवारण करू शकणारे, एकमात्र दैवी ऊर्जा देऊ शकणारे, तुमच्यासाठी अनंत ऊर्जेचे ते स्थान म्हणजे देवाचे आशीर्वाद, चमत्कार. कारण त्यामुळे तुमच्या जीवनातील त्या समस्या देखील संपुष्टात येऊ लागतात ज्या तुम्हाला खूप काळापूर्वी अशक्य वाटू लागतात. देव काही क्षणात देखील तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवू शकतात. पण तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, देवांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, कारण देव तुम्हाला निरंतर सहाय्य करत आहे. या क्षणाला जे कोणी स्वामी प्रिय बाळ हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ नामघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका. स्वामींचा हा दिव्य, पवित्र आणि सामर्थ्यशाली मंत्र जो कोणी नित्य जपतो त्याला कधीही कुठलीही कमतरता भासत नाही. स्वामी त्याच्या हाकेला धावून येतात आणि त्याच्या संकटाचे निरसन करतात. त्याला तो मार्ग दाखवतात ज्यावर चालताना त्याला सुख अनुभव येतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होत आहेस. मनात शंका घेऊ नकोस. तुझ्यासाठी कुठलेही कार्य मी अशक्य राहू देणार नाही. माझी दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. त्या प्रवाहात सामील हो आणि आनंद घे माझ्या आशीर्वादांचा, माझ्या कृपेचा. कारण माझी कृपा निरंतर माझ्या भक्तांसाठी आहे, माझ्या प्रिय बाळांसाठी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तुझी काळजी, तुझे दुःख, तुझे क्लेश आणि ते सर्व काही ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. तुम्हाला ते आरोग्य प्राप्त होईल, कारण माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. कुणाला ते नात्यातील दुःख आहे त्यांचे ते दुःख दूर करणारे आशीर्वाद येत आहे. इथून पुढे त्यांच्या नात्यातील ते गोडवा निर्माण होईल. त्यांच्यातील वाद संपून त्यांना सुख, आनंदाची प्राप्ती होईल. ज्या ठिकाणी वादविवाद होत होते आता तिथे शांतता नांदेल, कारण माझा आशीर्वाद येत आहे.
स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो, कारण मी तुझा समर्थ आहे. आता या क्षणालाही माझ्या कृपा आशीर्वादाने तू भरपूर होत आहेस. तुझ्याकडे जी काही कमतरता असेल ती माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाईल आणि तुला खूप काही विपुलतेचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुझ्या आयुष्यातली कमतरता नाहीशी होईल. सुख, समाधान आणि प्रगतीचे द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे. एक पाऊल पुढे टाका आणि तुम्ही पाहाल की तुम्ही ते दिव्य प्राप्त करत आहात, जे दैवी ऊर्जेने भरलेले आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुला ते आशीर्वाद हवे आहेत ना? मग पुढे ये आणि ते सर्व आशीर्वाद स्वीकार कर. ज्या क्षणाला तू मनपूर्वक ते आशीर्वाद स्वीकार करशील, त्या क्षणापासून तुझ्यासोबत चमत्कार घडू लागतील. अगदी या रात्रीतून सुद्धा तुझ्यासोबत सर्व काही शुभ आणि शुभच होणार आहे. तुमच्या जीवनात आता असा काळ सुरू होत आहे जो सुंदर असेल, जो तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल. तुमच्या केलेल्या चांगल्या कर्मांची फळे मानून त्या काळाला स्वीकार करा, कारण देवाने तुमची ऊर्जा वाढवली आहे. तुमच्यातून नकारात्मकता काढून टाकली आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस येत आहे. भरपूर विपुलता, सुख, समृद्धी आणि आर्थिक भरभराट तुमच्या मार्गात आहे. जर तुम्ही पुढे याल आणि मनपूर्वक आशीर्वाद स्वीकार कराल, तर या क्षणाला देखील तुम्ही आशीर्वाद स्वीकार कराल, चमत्कार स्वीकार कराल. दैवी ऊर्जा तुमच्या आजूबाजूला सतत प्रवाहित होत आहे. त्या प्रवाहात पुढे चला. श्री स्वामी समर्थ नाम जप अत्यंत प्रीतीने करा आणि देवांवर आणि देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा. देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. ज्या कार्यासाठी तुम्ही देवाकडे मागणी करू इच्छिता, ते देव लवकरच पूर्ण करोत. स्वामीचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना, केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.